कारण गेले 10 वर्षापासून जे सत्ताधारी भाजपचे महायुतीचे लोक महापालिकेत बसलेले होते, नंतर प्रशासक नेमला होता, त्यातून सांगली शहर कुपवाड शहर मिरज शहर हे मागं गेलेले, हे विकसित झालं नाही। सांगलीमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, नशेखोरी दुर्दैवाने तरुण पिढीमध्ये वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थाचं काही कुणाचा अंकुश राहिलेला नाही। विकासाच्या नावाखाली केवळ प्रशासक असताना महायुतीची सत्ता भाजपची सत्ता असताना मोठमोठे टेंडर काढले, परंतु तेवढ्या चांगल्या दर्जाची कामं झाली नाहीत आणि ठेकेदारांना पैसे देण्याकरता हे टेंडर काढले असं स्पष्ट दिसून येत आहे। पण लोक ह्याला कंटाळले। ह्या सांगलीमध्ये आज काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे, स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, अशा अनेक दूरदृष्टीच्या नेत्यांनी सांगली शहरासाठी खूप काय दिलं, परंतु आज कुठेतरी त्याला गालबोट त्या विचारधारेला लावण्याचा प्रयत्न भाजप करते। काँग्रेसची लोक आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून मी जयंतराव पाटील साहेब आणि विशालजी पाटील आम्ही तिघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार लोकांना दिलेत, लोकांनी त्यांची पसंती दाखवलेली आणि मला खात्री आहे की लोक काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला मदत करतील।